श्री स्वामी समर्थ. प्रत्येक सौभाग्यवती महिलेच्या जिव्हाळ्याचा सण म्हणजे वटपौर्णिमा. हा सण अखंड सौभाग्यासाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी, वैवाहिक सुखासाठी साजरा केला जातो. या दिवशी पतिव्रता सावित्रीने तिच्या पतीचे सत्यवानचे प्राण हे यमाकडून परत मिळवले होते. आपल्या संस्कृतीमध्ये अनेक पतिव्रता स्त्रियांची उदाहरणे आहेत, परंतु या सर्व महिलांमध्ये सावित्री ही आदर्श ठरलेली आहे. या दिवशी महिला शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करतात. वटसावित्रीचे व्रत केले जाते. वडाच्या झाडाला सुतधागा गुंडाळला जातो. पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. वडाची ओटी भरली जाते आणि या दिवशी उपवास सुद्धा केला जातो. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा कशी करावी? प्रत्यक्ष वडाची पूजा करणे शक्य नसेल तर घरच्या घरी पूजा कशी करावी? उपवास आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे? उपवास नक्की कधी सोडायचा आहे? याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. वटपौर्णिमेचा सण हा ज्येष्ठ पौर्णिमेला साजरा केला जातो आणि यंदा सोमवारी 29 जून 2026ला वटपौर्णिमा आलेली आहे. वटपौर्णिमेची तिथी ही 29 जूनला पहाटे 3:06 सुरू होणार आहे आणि 30 जूनला पहाटे 5:26 ही तिथी संपणार आहे. 30 जूनला पहाटे ही तिथी संपत असल्यामुळे ही तिथी 30 जूनला सूर्याचे तोंड पाहणार नाही. म्हणूनच उदय तिथीनुसार 29 जूनला सोमवारी वटसावित्रीचे व्रत हे केले जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेचे व्रत केल्याने पतीच्या सर्व अडचणी दूर होतात, पतीला दीर्घायुष्य प्राप्त होते आणि उत्तम आरोग्य लाभते. वटसावित्रीच्या आख्यायिकेनुसार या व्रताच्या प्रभावामुळेच सावित्री देवीचा पती सत्यवानाला मृत्यूची देवता यमराजाने जीवनदान दिले होते. वटसावित्रीच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते. वटवृक्ष हा दीर्घायू आहे. वडाच्या झाडाचे आयुष्य हे 200 ते 250 वर्ष असते आणि वडाच्या झाडाप्रमाणेच आपल्या पतीला सुद्धा दीर्घायुष्य मिळावं, त्याचप्रमाणे वटवृक्षाच्या खोडामध्ये विष्णू, मुळामध्ये ब्रह्मा आणि फांद्यामध्ये शिव विराजमान आहेत. वटवृक्षाची पूजा केल्यामुळे या त्रिदेवतेचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो. ही पूजा कशी करायची आहे? आपल्याला जर प्रत्यक्ष वडाची पूजा करायची असेल तर कशी करायची आणि वडाची पूजा करणे शक्य नसेल तर घरच्या घरी कशी करायची? तर आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. महिलांनी या दिवशी लाल, हिरव्या, गुलाबी, पिवळ्या तर अशा रंगाची साडी जी आहे तर ती आवर्जून नेसावी. वटपौर्णिमेच्या दिवशी पिवळा रंग अत्यंत शुभ मानला जातो. आपल्या हिंदू धर्मामध्ये हिरवा रंग हे सौभाग्याचे प्रतीक आहे. लाल रंगाला सुद्धा तेवढेच महत्त्व आहे. परंतु या दिवशी चुकूनही पूर्ण पांढऱ्या रंगाची किंवा काळ्या रंगाची साडी परिधान करू नये. हातामध्ये आपल्याला हिरव्या काचेच्या बांगड्या घालायच्या आहेत. फक्त मेटलच्या किंवा फक्त सोन्याच्या बांगड्या घालायच्या नाहीत, तर काचेच्या हिरव्या बांगड्या आवर्जून घालायच्या आहेत. आपल्याला साजशृंगार करायचा आहे आणि यानंतर आपल्याला वटपौर्णिमेची पूजा करायची आहे. आता आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे? तर पाणी लागणार आहे, त्यानंतर हळदी कुंकू, अक्षता, पंचामृत, सुपारी, साखर, त्यानंतर निरंजन, मग यामध्ये आपण तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकतो. त्यानंतर आपल्याला वस्त्रमाळ किंवा कापूस घ्यायचा आहे, सुतधागा, अगरबत्ती, फुले, फळे किंवा आपण फुलांचा हार घेतला तरी चालतो. त्याचप्रमाणे नैवेद्यामध्ये पुरणपोळी किंवा एखादी गोडाची मिठाई किंवा हरभरा डाळीचा नैवेद्य या दिवशी विशेष असतो. त्याचप्रमाणे आपण अगदी खडी साखर किंवा गुळ खोबरे असे नैवेद्यामध्ये घेतले तरी सुद्धा चालेल. आपल्याला शक्य असेल तर या दिवशी वडफळ जे आहे तर ते सुद्धा बनवायचं आहे. गव्हाच्या पिठाचा वापर करून हे वडफळ बनवले जाते आणि वटपौर्णिमेच्या दिवशी याला विशेष महत्त्व असते. त्याचप्रमाणे वडाची ओटी भरण्यासाठी ओटीचं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. ब्लाऊज पीस असेल, नारळ असेल, त्यानंतर गहू, हळकुंड, सुपारी, खारीक, खोबरे, बदाम आणि आपल्याला यामध्ये आंबासुद्धा घ्यायचा आहे. एखादं सौभाग्यवान घ्यायचं आहे. मग यामध्ये आपण हळदी कुंकवाचा करंडा घेऊ शकतो, बांगड्या किंवा टिकली पॉकेट किंवा आरसा. तर अशा प्रकारे आपल्याला हे साहित्य प्रत्यक्ष वडाची पूजा करण्यासाठी लागणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? ज्या वेळेला आपण पूजा करणार आहोत तर त्यावेळेला वडाच्या झाडाजवळ सर्वप्रथम जायचं आहे. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम त्या ठिकाणी निरंजन प्रज्वलित करायचं आहे किंवा आपण कणकेचा दिवा जो आहे तर तो जरी नेला तरी सुद्धा चालेल. वडाचं झाड जवळपास असेल किंवा आपल्या स्वतःच्या घरी वडाचं झाड असेल तर आपण निरंजन लावू शकतो. वडाचं झाड दूर असेल तर आपण कणकेच्या दिव्याचा वापर करू शकतो. हा दिवा आपल्याला सर्वप्रथम प्रज्वलित करायचा आहे.
थोडेसे तांदूळ किंवा थोड्याशा आपल्याला फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत. त्यावरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे. या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुलं अर्पण करून दिव्याची पूजा करायची आहे. यानंतर आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे. म्हणजे एक सुपारी घ्यायची आहे आणि त्या वडाच्या झाडाजवळ आपल्याला त्या सुपारीची गणपती म्हणून पूजा करायची आहे. त्या सुपारीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती ती सुपारी ठेवायची. तिला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या, दुर्वा अर्पण करायच्या, जास्वंदीचं फूल अर्पण करून आपल्याला ही गणपतीची सुद्धा पूजा करायची आहे. आणि आपण पूजा करत असताना आपलं तोंड जे आहे तर ते पूर्व दिशेला येईल अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे. यानंतर आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. वडाच्या झाडाला सर्वप्रथम आपल्याला जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर पंचामृत अर्पण करायचं आहे आणि पुन्हा आपल्याला एकदा जल अर्पण करायचं आहे. वडाच्या झाडाला हळद कुंकू लावायचं आहे. यानंतर अक्षता व्हायच्या आहेत. वस्त्रमाळ किंवा कापूस अर्पण करायचा आहे. फुलांचा हार घालायचा आहे किंवा फुले अर्पण करायची आहेत. यानंतर आपल्याला जर आपण वडफळ बनवलेले असेल तर ते ठेवायचे आहे. धूप अगरबत्ती लावायची आहे. वडाच्या झाडाला अगरबत्तीनं निरंजनानं ओवाळायचं आहे आणि यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. आपण जर पुरणपोळीचा नैवेद्य बनवलेला असेल तर तो नैवेद्य दाखवायचा आहे किंवा आपण हरभरा डाळ गूळ तर असा नैवेद्य दाखवू शकतो. यानंतर आपल्याला वटसावित्रीला वाण द्यायचा आहे. म्हणजेच काय तर वडाच्या झाडाची ओटी भरायची आहे. एक ब्लाऊज पीस त्यावरती गहू ठेवायचे आहेत. त्यानंतर नारळ ठेवायचा आहे, हळकुंड, सुपारी, खोबऱ्याचा तुकडा, बदाम, खारीक, दक्षिणा ठेवायची आहे आणि आंबा ठेवायचा आहे आणि याने आपल्याला ओटी भरायची आहे. त्याचप्रमाणे एखादं सौभाग्यवान आपल्याला वडाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. आपण टिकलीचं पॉकेट किंवा बांगड्या किंवा कंगवा, हळदी कुंकवाचा करंडा तर असं सौभाग्यवान आपण अर्पण करू शकतो. यानंतर आपल्याला सुतधागा वापरून वडाच्या झाडाला सुतवायचे आहे. म्हणजे आपल्याला 7 फेरे मारायचे आहेत. वडाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा घालून हा सुतधागा आपल्याला गुंडाळायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला उरलेली जी गुंडी आहे तर ती त्याच ठिकाणी त्या धाग्यामध्ये अडकवायची. काही भागामध्ये वडाची ओटी भरताना खणा नारळाने ओटी न भरता ती फक्त गहू आणि आंब्याने भरली जाते. तर काही भागामध्ये फळांचा वापर करून ही ओटी भरली जाते. म्हणजे वडाच्या पानावरती 5, 7 किंवा 9 फळे किंवा फळांच्या फोडी ठेवल्या जातात आणि या फळांच्या फोडीने सुद्धा ही ओटी भरली जाते. मग आंबा असेल, चिकू, अननस, सफरचंद, पेरू, जांभूळ, केळी तर अशी फळे वडाच्या पानावरती ठेवून सुद्धा वडाची ओटी भरली जाते. प्रत्येक भागानुसार वडाची ओटी भरण्याची किंवा वडाची पूजा करण्याची पद्धत जी आहे तर ती थोडी वेगवेगळी असू शकते. आपण आपल्या भागानुसार वडाची पूजा करू शकतो. आता प्रत्यक्ष वडाची आपल्याला पूजा करणे शक्य झाले नाही तर मग आपण पूजा कशी करावी? तर चुकूनही आपल्याला रोपाची किंवा वडाच्या फांदीची पूजा करायची नाही. तर वडाच्या झाडाचे चित्र काढायचे आहे आणि आपल्या घरीच आपल्याला ही पूजा करायची आहे. एखाद्या पाटावरती किंवा चौरंगावरती आपल्याला एक लाल वस्त्र अंतरायचं आहे. त्यावरती दिवा लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला वडाचं चित्र भिंतीला चिकटवून आपल्याला त्या पाटावरती उभं करायचं आहे आणि या चित्राची आपल्याला पूजा करायची आहे. सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे. यानंतर फुलाच्या साहाय्याने आपण जे चित्र वडाचं काढलेलं आहे तर त्याचं जे खोड आहे तर त्यावरती आपल्याला पाणी शिंपडायचं आहे. त्यानंतर त्या खोडाला हळदी कुंकू लावायचं आहे. त्या चित्राला आपल्याला वस्त्रमाळ किंवा फुलांचा हार घालायचा आहे. यानंतर नैवेद्य अर्पण करायचं आहे. जे आपण नैवेद्यामध्ये वडासाठी अर्पण करतो तर हेच आपल्याला चित्राची पूजा करताना सुद्धा नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे. हरभरा डाळ असेल, पुरणपोळी असेल किंवा गोडाचा एखादा पदार्थ असेल किंवा गुळ खोबरं किंवा खडीसाखर. त्यानंतर आपल्याला ओटीसुद्धा त्या चित्रासमोर भरायची आहे. एखादं सौभाग्यवान अर्पण करायचं आहे. अगरबत्तीने निरंजनाने आपल्याला त्या चित्राला ओवाळायचं आहे आणि यानंतर आपण जसा वडाच्या झाडाला सुतधागा गुंडाळतो आणि जेव्हा आपण चित्राची पूजा करतो त्यावेळेला तो सुतधागा घ्यायचा आहे आणि आपल्या बोटाभोवती आपल्याला त्याचे 7 वेढे जे आहेत तर ते करून घ्यायचे आहेत आणि तो गोलाकार तसाच धागा त्या चित्रामध्ये ज्या ठिकाणी वडाचं खोड आहे तर त्या ठिकाणी चिकट टेपने आपल्याला चिकटवायचं आहे. यानंतर पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे. शक्य असेल तर 5 सुवासिनींना बोलावायचं आहे आणि त्यांची सुद्धा आपल्याला आंब्याने आणि गव्हाने ओटी भरायची आहे. त्यानंतर आपण सर्वजणी मिळून वटसावित्रीची जी कथा आहे तर ती वाचायची आहे, ऐकायची आहे. वटपौर्णिमेच्या व्रताचा केलेला उपवास नक्की कधी सोडावा असा प्रश्न आपल्याला पडतो. तर पूजा झाल्यानंतर आपण हा उपवास सोडू शकतो. जवळजवळ 98% महिला वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर हा उपवास सोडतात. परंतु उपवास सोडण्याच्या 3 पद्धती आहेत. आपण पूजा झाल्यानंतर हा उपवास सोडू शकतो किंवा दिवसभर उपवास करून रात्री तो सोडू शकतो किंवा संपूर्ण दिवस उपवास करून दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण हा उपवास सोडू शकतो.